उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सहकुटुंब दिवाळी। शिवसेना मनसेचं दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मनोमिलन। एकाच कारमधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा प्रवास। स्टीअरिंग राज ठाकरेंच्या हातात तर दुसऱ्या कारमध्ये अमित ठाकरेंचे सारथी झाले आदित्य ठाकरे। मराठा समाज आणि आमच्यात दरिंदे पाटलांमुळे अंतर। जरांगेंचं टार्गेट ओबीसी नाही, फडणवीस दरिंदे पाटलांचा आवाज मराठ्यांनीच दाबण्याची वेळ। भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल। जीआर रद्द करण्याची खोड भुजबळांनी काढू नये। आमच्या मुळावर उठतात तर ताकद दाखवून देऊ। बीडमध्ये दहशत माजवण्याकरता सभा घेतली। भुजबळांचा भुरट नेता असा उल्लेख करत जरांगेंचा पलटवार। विजय वडेट्टीवार डबल ढोलकी। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची केलेली मागणी। भुजबळांनी भर सभेत वडेट्टीवारांचा व्हिडिओज दाखवला। विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून गेला तर गेला, पण जीआर काढला। छगन भुजबळांचा सहकारी विखे पाटलांवर हल्लाबोल। मराठा समाजाला ओबीसीत घालण्याचा प्रकार। ओबीसी आरक्षणाच्या अन्नात माती टाकण्याचं काम सरकारनं केलंय। लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बिहारहून थेट शिर्डीत। शिवाजी कर्डिलेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर पुन्हा बुरहानपूरकडे रवाना। गुंड निलेश घायवळ आणि सचिन घायवळचा पाय आणखी खोलात। कंपनीकडून 45 लाखांच्या खंडणी वसुली प्रकरणात कोथरूड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। भाईगिरीची रील तयार करून व्हायरल करणं तरुणाला पडलं महागात। जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रील बाजानं मागितली माफी। माफी मागतानाचा व्हिडिओ व्हायरल। काँग्रेसच्या काळात अर्बन नक्सल इकोसिस्टमचा प्रभाव होता, मात्र आता परिस्थिती बदलली आहे। लवकरच देशातून माओवादाचं उच्चाटन होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींची ग्वाही। लाडक्या बहिणींचे पैसे महिलांना मिळत आहेत आणि त्यामुळे आज पुरुष महिलांकडे पैसे मागतायत असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं। सगळेजण साथ सोडून जातात पण बहीण कधीच भावाची साथ सोडत नाही असं ते म्हटले। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सहकुटुंब दिवाळी त्यांनी साजरी केली। शिवसेना आणि मनसेचं दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मनोमिलन झालंय। एकाच कारमधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी प्रवास केला। स्टीअरिंग राज ठाकरेंच्या हाती तर दुसऱ्या कारमध्ये अमित ठाकरे यांचे सारथी आदित्य ठाकरे झाले। दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कातील जिमखान्याची पाहणी केली। यावेळी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते। मराठा समाज आणि आमच्यामध्ये जरांगे पाटलांमुळे अंतर झाल्याचं भुजबळांनी म्हटलंय। जरांगेंचं टार्गेट ओबीसी नाही तर फडणवीस असल्याचं भुजबळांनी म्हटलंय। जरांगे पाटलांचा आवाज मराठ्यांनीच दाबण्याची वेळ असल्याचं म्हणत भुजबळांनी हल्लाबोल केला। जीआर रद्द करण्याची खोड भुजबळांनी काढू नये। आमच्या मुळावर उठला तर ताकद दाखवून देण्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय। तर बीडमध्ये दहशत माजवण्यासाठी सभा घेतल्याचं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केला। विजय वडेट्टीवार डबल ढोलकी असल्याचं वक्तव्य भुजबळांनी केलंय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केल्याचा व्हिडिओ दाखवत भुजबळांनी भर सभेत वडेट्टीवारांवर टीका केली। विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून केल्याचं भुजबळांनी म्हटलं। गेला तर गेला, पण जीआर काढला असं म्हणत छगन भुजबळ यांनी विखे पाटलांवर जोरदार टीका केली। मराठा समाजाला ओबीसीमध्ये घालण्याचा प्रकार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। ओबीसी आरक्षणाच्या अन्नामध्ये माती टाकण्याचं काम सरकारनं केल्याची टीका हाकेंनी केली।
अहिल्यानगरच्या राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं. बुरहाणपूर येथील निवासस्थानी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येनं विविध पक्षाचे नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बिहारहून थेट शिर्डीमध्ये दाखल झाले. शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर पुन्हा बुरहानपूरसाठी फडणवीस रवाना झाले. सोलापूर जिल्ह्यातील राजन पाटील, यशवंत माने, दिलीप माने हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. दौंडमध्ये भाजपचे स्वप्नील शहा आणि नंदू पवार राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. पक्षप्रवेश सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येते. अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार. डहाणूमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला. नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. पडळकर उद्या न्यूयॉर्कला जाऊन काहीही बोलतील. हिंदू मुलींना सल्ले देण्याची काहीही गरज नाही. पडळकरांच्या जिमबाबतच्या वक्तव्यावरून राऊतांनी त्यांच्यावर टीका केली आहे. मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजच्या बुद्धभवन येथील ग्रंथालयाला अण्णा बनसोडेंनी भेट दिली. डिजिटल माध्यमाच्या मदतीनं नवीन पिढ्यांसाठी एक आधुनिक वाचन केंद्र बनवण्याची गरज असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं. तर ग्रंथालयाचा वारसा जपण्यासाठी सरकारकडे देखील पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून फेब्रुवारी 2024 मध्ये काढलेल्या सोडतीत अल्प उत्पन्न गटातील सोडत विजेत्यांना ऐन दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ताबा मिळाला. म्हाडा कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या हस्ते सदनिकेच्या चाव्यांचं आणि ताबा प्रमाणपत्राचं शुक्रवारी वितरण करण्यात आलं. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीनं काळी दिवाळी आंदोलन केलं. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली. तर शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली. नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता. संपूर्ण कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अकोल्यामध्ये काळी दिवाळी आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेत आणि मौन धारण करून आंदोलन पार पडलं. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. तर सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज फसवं असल्याचा आरोप करण्यात आला. जालन्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं काळी दिवाळी आंदोलन केलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. तर 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली. सोलापूरमध्ये राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालंय. नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पंजाब सरकारप्रमाणे हेक्टरी 50,000पेक्षा अधिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. गेल्या 1.5 महिन्यापासून पगार थकल्यानं शहादा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केलंय. पगार मिळत नसेल तर काम तरी कसं करणार असा प्रश्न उपस्थित करत जोपर्यंत थकीत पगार मिळत नाही तोपर्यंत काम बंद करण्याचा इशारा स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिलाय. मावळमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. धार्मिक ठिकाणी स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली. धार्मिक स्थळावर येत्या 15 दिवसात स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुसळमध्ये सेंट्रल रेल्वे मजदूर संघानं धरणे आंदोलन केलं. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागण्यांबाबत निवेदन देण्यात आलं. जळगावच्या खानापूर मंडळ अधिकारी यासीन तडवींना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप कोळी समाजानं केलाय. आदिवासींच्या कोळी नोंदी नाकारल्याचा आरोप करण्यात आला. जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात राहणाऱ्या इम्रान भिस्ती या तरुणानं सोशल मीडियावर भाईगिरी दाखवणारा एक रील बनवून व्हायरल केला होता. संबंधित व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कारवाई करत इम्रानला ताब्यात घेतलं. जालन्यात अविवाहित तरुणांना लग्नाचं आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या एका टोळीचा कोपरगाव पोलिसांनी पर्दाफाश केलाय. कोपरगाव तालुक्यातील माहेगाव येथील एका तरुणासोबत 2.25 लाख रुपये घेऊन मुलीचं लग्न लावण्यात आलं. मात्र ही बनावट नवरी रात्रीतून पसार झाली.